पावसाळ्यात गरमागरम खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट काहीतरी खायची इच्छा होत असेल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आज आपण बनवणार आहोत मक्याची भजी म्हणजेच कॉर्न भजी. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ मक्याच्या दाण्यांनी भरलेली ही भजी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवायची वाटेल. आणि ही भजी पावसाळ्यामध्ये चहा सोबत खाण्यास खूपच भारी लागतात. ही भजी अगदी कमी साहित्यात आणि झटपट 10 मिनिटात तयार होतात. आणि एक छोटंसं मिश्रण केलं की परफेक्ट बाजारासारखी भजी तयार होतात. आणि तुम्ही यांचा आवाज ऐकलाच असेल तर किती मस्त कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया गरमागरम मक्याची भजी कशी बनवायची. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. मक्याची भजी बनवण्यासाठी इथं मी मक्याची कणसं घेतलेली आहे. त्यांना अगोदर मी स्वच्छ साफ करून घेतले, नंतर त्यांना धुवून घेतलेली आहे. आणि आता त्यांची दाणे काढून घेऊया. तर कणसाचे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे कणसं असं मधोमध तोडून घ्यायचे, म्हणजे त्यांची दाणे लवकर निघतात. आता कणसाचा अर्धा भाग घ्यायचा आणि असे सुरीच्या साहाय्याने दाणे काढून घ्यायचे, म्हणजे ते निघताना अख्खे दाणे निघत नाही तर थोडेसे कट होतात आणि त्यामुळे भजी छान येतात. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं अख्खे दाणे ठेवायचे नाही, नाहीतर ते तेलात टाकताच दाणे फुटतात. त्यासाठी त्यांना असे सुरीने कट करायचे, किंवा तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्यामध्ये अगदी जाडसर दरदरीत भरड करून घ्या. मिक्सरला शक्यतो लावू नका, कारण मिक्सरमध्ये त्याची शक्यतो लगदा तयार होतो आणि भजी छान अशी कुरकुरीत होत नाही. तर आता इथं बघू शकता मी एका कणसाचे दाणे काढून घेतलेले. तर या पद्धतीने असे अर्धे कट होतात, त्यामुळे ते तेलात टाकल्यावर अजिबात फुटत नाही. तर आता मी राहिलेले कणसाचे दाणे काढून घेणार आहे. तर आता बघा इथं मी एका बाउलमध्ये हे कट करून घेतलेले दाणे टाकून घेतलेले. आता त्यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत, म्हणजे आपली भजी एकदम मस्त चविष्ट तयार होतील. तर त्यासाठी इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून ते टाकून घेतलेले आहे. नंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. नंतर इथं थोडीशी कोथिंबीर तिलाही बारीक कट करून टाकून घेतलेली आहे. नंतर इथं अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक किसून घेतलेला आहे. तुम्ही इथं आलं असं किसून न घेता मिरची आणि आल्याची पेस्ट करून ती टाकून घेतली तरी चालेल. आता आपली भजी छान चटपटीत होण्यासाठी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेते. तुम्ही लिंबाचा रस ऐवजी आमचूर पावडर टाकून घेतली तरी चालेल. आता शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित ते मक्याच्या दाण्यांना छान लागलं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला 2 ते 3 मिनिटं असंच राहू द्यायचं, म्हणजे दाण्यांतील पाणी छान रिलीज होतं आणि मिठालाही पाणी सुटतं. आता बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. सगळं साहित्य व्यवस्थित मक्याच्या दाण्यांमध्ये मिक्स झालेलं आहे आणि असंच हे आपल्याला मिश्रण हवं. आता भजीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि मक्याचा जो ओलसरपणा असतो तो बॅलन्स होण्यासाठी किंवा भजी नरम पडू नये यासाठी मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घालायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता. आता शेवटी बेसन पीठ घालायचं आहे. इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यातील सुरुवातीला अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर जसं लागेल तसं टाकेल. तर इथं तुम्ही मक्याचे दाणे किती प्रमाणात घेत आहेत आणि त्याला ओलसरपणा किती आहे त्यानुसार जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आता हे बेसन पीठ व्यवस्थित मक्याच्या दाण्यांना व्यवस्थित सोडून लावून घ्यायचं, म्हणजे जेवढं मक्याच्या दाण्यांमध्ये पाणी असेल तेवढ्यामध्ये आपल्याला जेवढं बेसन पीठ मावेल तेवढं टाकून घ्यायचं आहे. पण आपले भजी ही तुटता आली पाहिजे किंवा आपण तेलामध्ये सोडू तशा पद्धतीची बनली पाहिजे. तर त्यासाठी इथं थोडंसं अगदी 1 ते 2 चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे भजी सोडताना व्यवस्थित सोडली जातात. जास्त प्रमाणातही पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपण नेहमी जशी भजी करतो त्या पद्धतीची भजी तयार होते. तर त्यासाठी अगदी 2 चमचे आपण पाणी टाकून घ्यायचे. मक्याच्या दाण्यांना जास्त ओलसरपणा असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि जेवढं मावेल तेवढं बेसन पीठ टाकून घ्यायचं. आता यामध्ये मी अजून थोडंसं पीठ टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मला इथं पाऊण वाटी एवढं बेसन पीठ लागलेलं आहे. आता बघा मी तुम्हाला अशी भजी तोडून दाखवते. तर बघा अशी छान तुटतायत, म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही. 1 ते 2 चमचा जर आवश्यक वाटल्यास तरच टाका.
कारण जास्त पाण्यामुळे मिश्रण पातळ होईल आणि भजी कुरकुरीत येणार नाही. आता आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि लगेचच आपण ते तळण्यासाठी घेऊया. तर मी त्यासाठी अगोदरच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं. आता इथं तेल एकदम जास्त कडकडीतही गरम करायचं नाही आणि आपल्याला नॉर्मलही तेल गरम करायचं नाही, तर मध्यममध्ये गरम करून घ्यायचं आहे. आणि भजी सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मोठीच ठेवायची आणि नंतर भजी टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने एक एक करत थोडं थोडं मिश्रण घेत आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला भज्यांचा आकार वगैरे काही बघायचा नाही. जशा आकारामध्ये ही भजी सोडल्या जातील तशी सोडायची. यांना गोलाकार वगैरे काही देत बसायचं नाही. तर जशा आकारामध्ये आपण ही भजी सोडू त्या पद्धतीची भजी खूप छान दिसतात. तर आता बघा, मी ही भजी व्यवस्थित उलटपलट करून घेते आणि गॅसची फ्लेम लो ते मिडियमच करून घ्यायची. जास्त हाय फ्लेमवरही आपल्याला ही भजी तळायची नाही, नाहीतर ते वरतून लवकर जळतात आणि आतून कच्ची राहतात. तर व्यवस्थित मध्यम गॅसवर आपल्याला ही भजी उलटपलट करत एकसारखी अशी तळून घ्यायची आहे. तळताना यांना फार काही जास्त वेळही लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनटामध्ये एक बॅच तळली जाते. तर बघा, आता मी व्यवस्थित ते उलटपलट करून घेतलेले आहे आणि त्यांना आता मी काढून घेणार आहे. तर मी तुम्हाला आता जवळून दाखवते. तर बघा किती छान रंग आलेला आहे आणि आकारही बघा किती छान आलेले आहेत त्यांना. तर याच पद्धतीने अशी ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची. आता मी त्यांना काढून घेते. तर एका झाऱ्यावर काढून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही टिश्यू पेपरवरही टाकून घेऊ शकता. पण ही भजी मी सांगितलेल्या पद्धतीने जर कराल तर अजिबात तेलकट होत नाही. तर अशी जाळीवर मी ठेवून घेते, म्हणजे ते वातड वगैरे पडत नाही. आता मी इथं त्याच पद्धतीने मी दुसरी बॅचही तेलामध्ये सोडून घेते. तर अशा पद्धतीने एक एक करत ही भजी सोडायची. अगोदर मोठ्या आचेवरती व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आणि त्यांना मध्यम ते कमी गॅसवर व्यवस्थित एकसारखी अशी तळून घ्यायची आहे. तुम्हाला इथे एक विनंती आहे, मी या अगोदर बटाट्याची आणि मुगाच्या डाळीची भजी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला जर त्या रेसिपीज पाहायच्या असतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला अजून एक विनंती आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक आणि कमेंट जरूर करत चला आणि हो, चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. तर आता बघा, मी दुसरी बॅचही तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भजी किती छान मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. तर तुम्हाला मी आता आवाज ऐकवते. तर तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल तर आपली ही कॉर्नची भजी किती छान मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे आणि मी तुम्हाला आता जवळून दाखवते. तर बघा किती मस्त अशी आपली कुरकुरीत भजी आहे. हाताने दाबली तरीसुद्धा ती दाबली जात नाही, इतकी कुरकुरीत आहे. आणि बघा, तोडूनसुद्धा त्याच्यामध्ये बघू शकता मकीची दाणी अख्खीसुद्धा दिसत आहे. एकदम छान अशी आपली भजी तयार आहे. तर मी एका प्लेटमध्ये तिला सर्व करून घेतलेलं आहे आणि त्यासोबत कॅचअप सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही ही भजी चटणीसोबत किंवा चहासोबतही खाऊ शकता. आणि आता पावसाळा सुरू आहे, तर नेहमी तीच भजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीची कॉर्नची भजी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.